त्यामध्ये 48 तासात 14 जणांचा संशयास्पद मृत्यू। हडपसरसह फुगेवाडी आणि दापोडी भागात नागरिकांचा समावेश। विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचा संशय। दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्याने घटना घडल्याची माहिती। प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 जण अटकेत। पोलिसांची 3 ठिकाणी कारवाई। फॉरेन्सिक टीमकडून विषारी दारूचं सॅम्पल। मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुण्यातील विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाची दखल। घटनेच्या मुळापर्यंत जाणार, कठोर कारवाई करणार, फडणवीसांचं आश्वासन। मवियामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषद ठाकरेंची सेना लढणार। बाळ माने ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार असतील। मराठवाड्यात महायुतीमध्ये विधान परिषदेसाठी पेच कायम आहे। छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून शिवसेना भाजपात रस्सीखेच सुरू आहे। दिल्लीतील बैठकीतही तोडगा निघालेला नाहीच। धाराशिव, बीड, लातूर विधान परिषदेसाठी राजकीय हालचालींना वेग। भाजपने बसवराज पाटील, दत्ता कुलकर्णी, अरविंद पाटील निलंगेकर आणि ओमप्रकाश शेटे यांची नावं दिल्ली हायकमांडकडे पाठवली। 2-3 दिवसात अंतिम नावं जाहीर होण्याची शक्यता। विशिष्ट व्यक्तीला अन्नधान्य पुरवठ्याचं टेंडर देण्यावरून पार्थ पवार आणि भुजबळांमध्ये खडाजंगी। पवार दादांनी असं कधी मला सांगितलं नाही, भुजबळ संतापले, तर तुमच्याकडचा विभाग काढून टाकावा लागेल, पार्थ पवारांचा इशारा। मी कुठल्याही शासकीय कामात हस्तक्षेप केलेला नाही। पार्थ पवार यांनी टेंडरवरून दिलेल्या सूचनेसंदर्भातचं वृत्त हे फेटाळलं। तर काही गोष्टी समजुतीनं करायच्या असतात, याचा अर्थ आमच्यामध्ये वाद झाला असा होत नाही, भुजबळांची स्पष्टोक्ती। मंत्री भ्रष्टाचार करतात म्हणून पार्थ पवारांनी माहिती मागितली असेल। भुजबळ धडाडीचे नेते, त्यांनी खरं काय ते सांगावं। टेंडरवरून झालेल्या वादावरती चर्चेवरती रोहित पवार यांचं भाष्य। उद्यापासून उपोषण करण्यावर मनोज जरांगे ठाम। सरकारची भूमिका ऐकून घेणार, शिष्टमंडळासोबत चर्चा करणार, जरांगेंची भूमिका। राधाकृष्ण विखे पाटील यांची विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये थोड्याच वेळात बैठक। बैठकीनंतर विखे पाटील आणि प्रसाद लाड जरांगेंच्या भेटीला जाणार। सरकारची भूमिका समजून घेतल्यानंतर जरांगे उपोषण करणार नाहीत, विखे पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त।